पूजा खेडकर संदर्भात एक महत्त्वाची घडामोड। पूजा खेडकरला आता अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे आणि पूजा खेडकरला हा अटकपूर्व जामीन मंजूर झालाय। एक प्रकारे पूजा खेडकरला हा दिलासा म्हणता येईल। पूजा खेडकरनं जामिनासाठी अर्ज केलेला होता, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला होता आणि हा अटकपूर्व जामीन अर्ज तिचा मंजूर झालेला आहे। उर्वशी खुना आमच्या प्रतिनिधी दिल्लीमधून आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। उर्वशी, एक मोठी बातमी येते पूजा खेडकर संदर्भातली। सुप्रीम कोर्टाने तिला दिलासा दिलाय, अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे। आपण बघितलेलं की कशा प्रकाराने जे आहे मागच्या काही वेळापासून जे आहे पूजा खेडकर ला घेऊन केस जो आहे सुरू होता आणि तिथे पूजा खेडकर यांनी आपले वेगळे वेगळे मत ठेवलेले। आपण कुठे ना कुठे आता जे आहे ते समजून येते ते कोर्टाने अटकपूर्वची जामीन जी आहे ती मंजूर केली आहे आणि पूजा खेडकर यांनी ज्या 2 मेला आपण बघितलेलं की पूजा खेडकरने दिल्ली क्राईम ब्रांच समोर पण हजर राहण्याचा निर्देश दिला गेला होता आणि ती एकदा ऑलरेडी झालेली, हे दुसऱ्यांदा होणार होतं। तर पूजा खेडकर ही कुठे ना कुठे कॉपरेट करतीये इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज बरोबरच तिचा आतापर्यंत एकदम ती जी आहे क्राईमच्या चोखात नाहीये। अशा वेगवेगळे जे मुद्दे ठेवले गेले पूजा खेडकरच्या वकिलाकडून ते सगळे कुठे ना कुठे मानले गेले आणि आता तिला मंजूर केलं आहे, ते म्हणजे अटकपूर्वीचं जे जामीन आहे ते मंजूर झालं आहे। ठीक, उर्वशी धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। उर्वशी खुना आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या। पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टाने हा मोठा दिलासा दिलाय आणि तिला अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे।